नमस्कार. एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासावर आधारित इयत्ता 4 विषय मराठी घटक 2 विरामचिन्हांची जादू यावर आधारित प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत. कृती 1. खालील वाक्यांत आलेली विरामचिन्हे ओळख व सांग. 1. आजी, खाऊ आणलास का? तर या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वाक्यांमधील विरामचिन्हे ओळखून लिहायची आहेत. तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेले आहे. 2. मोती बागेत खेळत होता. या वाक्यात आलेले विरामचिन्ह आहे पूर्णविराम. 3. अरे वा, किती छान चित्र काढलेस. या वाक्यात आलेली विरामचिन्हे आहेत उद्गार चिन्ह व पूर्णविराम. 4. गंपू, चंपू आणि मिंकू जत्रेला निघाले. या वाक्यात आलेली विरामचिन्हे आहेत स्वल्पविराम व पूर्णविराम. कृती 2. खालील वाक्ये विरामचिन्हांशिवाय वाच व नंतर विरामचिन्हे वापरून वाक्य वाच व वहीत लिही. तर या ठिकाणी खाली वाक्य दिलेली आहेत, यामध्ये विरामचिन्हे दिलेली नाहीत. तर प्रथम तुम्हाला विरामचिन्हांशिवाय ही वाक्य वाचायची आहेत व नंतर या वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य वाचायची आहेत. उत्तर आहे आकाश निळे आहे. या ठिकाणी आपण पूर्णविराम दिलेला आहे. 2. मला आंबा, चिकू, केळी खायला आवडतात. या वाक्यामध्ये आपण विरामचिन्हे व पूर्णविराम दिलेला आहे. 3. आपली सहल कधी जाणार आहे? या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेले आहे. याप्रमाणे तुम्हाला विरामचिन्हे द्यायची आहेत. 4. बाई म्हणाल्या वेळेत अभ्यास पूर्ण करा. या वाक्यामध्ये स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह तसेच पूर्णविराम दिलेले आहे. 5. अरे रे, माझे पुस्तक हरवले. या वाक्यात उद्गार चिन्ह व पूर्णविराम देऊन वाक्य लिहिले आहे. याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे वापरायची आहेत. कृती 3. खालील वाक्यांत चुकीची विरामचिन्हे वापरली आहेत, ती शोध व दुरुस्त करून वाक्य वहीत लिही. तर या ठिकाणी खाली दिलेल्या वाक्यांमध्ये चुकीची विरामचिन्हे वापरली आहेत, ती दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायची आहेत. अरे रे, किती त्रास होतोय त्याला. 2. बागेत घसरगुंडी, झोपाळा आणि सीसॉ आहेत. योग्य विरामचिन्हे वापरून पुढील प्रमाणे वाक्य आहे. 3. डब्यात खाऊ आहे का? या ठिकाणी फक्त दुहेरी अवतरण चिन्ह आहेत. तर योग्य वाक्यासाठी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह तसेच प्रश्नचिन्ह लिहायचे आहे. 4. आईने कपाटात कपडे नीट घडी करून ठेवले. तर या ठिकाणी शेवटी तुम्ही पाहू शकता की उद्गार चिन्ह दिलेले आहे, तर योग्य विरामचिन्ह आहे शेवटी पूर्णविराम. याप्रमाणे तुम्हाला योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य दुरुस्त करून वहीत लिहायची आहेत. कृती 4. आवश्यक तेथे योग्य विरामचिन्हांचा वापर करून खालील परिच्छेद वाच. तर खाली तुम्ही परिच्छेद पाहू शकता. या परिच्छेदमध्ये विरामचिन्हे दिलेली नाहीत. तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद वाचायचे आहे. त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. कृती 5. खालील परिच्छेदात विरामचिन्हे देताना चुका झाल्या आहेत, त्या चुका शोध, दुरुस्त कर व योग्य विरामचिन्हांसह परिच्छेद पुन्हा वहीत लिही. तर खाली
दिलेल्या परिच्छेदमध्ये विरामचिन्हे चुकीच्या ठिकाणी दिली आहेत. त्या चुका तुम्हाला शोधायच्या आहेत व दुरुस्त करून योग्य विरामचिन्हांसह परिच्छेद पुन्हा वहीत लिहायचा आहे. तर योग्य परिच्छेद पुढील प्रमाणे. एकदा जंगलात वडाच्या झाडाखाली प्राण्यांची सभा भरली. सिंह अध्यक्ष झाला. चतुर कोल्हा खुर्ची घेऊन आला. तेवढ्यात लांडगा आला. त्याने पुढे टेबल मांडले. बगळा उडत उडत आला. त्याने टेबलावर चादर टाकली. घोड्याने गुलाब, चाफा, मोगरा, जास्वंदीच्या सुंदर फुलांचा गुच्छ आणला आणि पोपट कैरी, चिकू, सफरचंद, पेरू, डाळिंब ही फळे घेऊन वडाच्या झाडाखाली उतरला. तर अशा प्रकारे तुम्हाला परिच्छेदमध्ये योग्य विरामचिन्ह देऊन परिच्छेद पुन्हा लिहायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.